नमस्कार मित्रांनो, कांदा पुन्हा ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणणार. ऐका सविस्तर कांदा लागवडीचा खेळखंडोबा का आणि कसा झाला. राज्यात रब्बी हंगामात सरासरी 5.5 लाख हेक्टरवर कांदा लागवड होते. गेल्या वर्षी विक्रमी 6.5 लाखांच्या हेक्टरवर कांदा लागवड झालेली होती. कांदा निर्यातीत झालेली निर्यात घटल्यामुळे देशांतर्गत बाजारात कांदा दरात झालेली मोठी घसरण, वर्षभर उत्पादन खर्चा इतकेही दर न मिळाल्यामुळे कांदा लागवडीबाबत शेतकरी उदासीन आहेत. त्यात लांबवलेल्या पावसामुळे कांदा रोपाचे नुकसान झाल्यामुळे कांदा लागवड स्थगितीने सुरू झालेली आहे. राज्यात रब्बी हंगामात सरासरी 5.5 लाख हेक्टरवर कांदा लागवड होते. गेल्या वर्षी विक्रमी 6.5 लाख हेक्टरवर कांदा लागवड झाली होती आणि यंदा आज अखेरी 73,581 हेक्टरवर लागवड झालेली आहे. 15 नोव्हेंबर ते 15 जानेवारी हा कांदा लागवडीचा मुख्य हंगाम असतो. त्यासाठी सप्टेंबर अखेरपासून दिवाळीपर्यंत कांदा रोपे टाकली जाते. यंदा ऑक्टोबरच्या शेवटच्या आणि नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पाऊस झाल्यामुळे कांदा रोपाचे नुकसान झालेले आहे. त्यामुळे लागवडीसाठी रोपांचा तुटवडा जाणवत आहे. कांदा बियाणे दर प्रति किलो 2,500 ते 3,000 रुपये आहेत. तरी एकरी 3 किलो बियाणे तर लागतंच. पहिल्यांदा रोप खराब झाल्यानंतर दिवाळीनंतर पुन्हा रोप टाकावी लागली. रोप लागवडी योग्य होण्यास सरासरी 2 महिन्यांचा काळ लागतो. त्यामुळे डिसेंबर अखेरीस लागवडीस गती येईल अशी शक्यता आहे. डिसेंबर अखेर सरासरी 80% लागवडी होतात, पण यंदा डिसेंबर अखेर जेमतेम 40% लागवडी होतील आणि फेब्रुवारीपर्यंत लागवडी सुरू राहतील, असा अंदाज महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादन संघटनेचे अध्यक्ष यांनी व्यक्त केलेले आहे. आता कांदा लागवडीबाबत शेतकरी उदासीन का झाले, तर यंदा वर्षभर कांद्याचे दर 10 ते 15 रुपये राहिला. काही काळासाठी म्हणजे 10-12 दिवसांसाठी कांद्याचे दर 20-22 रुपयापर्यंत गेले होते. आता कांद्याला उत्पादन खर्च इतका दर जर मिळाला नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचा कांदा लागवडीबाबत उदासीनता दिसून आली. त्यात रोपाचे नुकसान झाल्यामुळे पुन्हा रोपं टाकावी लागली. रोपांच्या नुकसानीची भुर्दंड शेतकऱ्यांना सहन करावा लागला. गहू, हरभरा, मका पिकातून चांगले पैसे मिळत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजाने कांदा लागवड करावी लागते, अशी माहिती शेतकरी देतात. शेतकरी इतर पिकांकडे का वळले, कारण की यंदा वर्षभर कांद्याचे दर सरासरी 15 रुपये किलोपर्यंत राहिले. त्यामुळे आणि पावसामुळे रोपाचे नुकसानही झाले. डिसेंबर अखेरीस लागवडीला गती येईल, पण लागवड सरासरीपेक्षा कमी होण्याचा अंदाज आहे. शेतकरी अन्य पिकांकडे वळत आहे. मात्र देशात गरजे इतका कांदा उत्पादित होईल, कांद्याची टंचाई जाणवणार नाही, अशी माहिती आपल्याला शेतमालाच्या बाजार व्यवस्थेतील अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. तर अशा प्रकारे कांद्याच्या लागवडीला बऱ्यापैकी प्रमाणात शेतकरी हे झालेले आहेत, उदास झालेले आहेत. त्यामुळे तुम्ही आता लागवड करावी की नाही करावी हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.